नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे मुंबई पालिका गटनोंदणी संदर्भात. मुंबई महानगरपालिका गटनोंदणीबाबत महायुतीची खलबतं सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे राहुल शेवाळे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. गटनेता कुठल्या पक्षाचा असणार याबाबत खलबतं ही सुरू आहे. मुंबई महानगरपालिका गटनोंदणीच्या संदर्भात ही बैठक सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी वर्षा निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत. ज्योत्स्ना, बैठक सुरू आहे. गटनोंदणी शिवसेना स्वतंत्र करणार की संयुक्त करणार हा मोठा प्रश्न आहे. अन्यही कोणकोणत्या विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे? जगदीश, अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की गटनोंदणी या कामासाठी जे आहे सर्वाधिक उशीर महायुतीने लावलेला आहे आणि अद्याप ही बहुमतामध्ये आलेली महायुती म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये बहुमतामध्ये जिंकून आलेल्या भाजपचे नगरसेवकांनी आणि शिंदेंच्या 29 नगरसेवकांनी अद्याप ही गटनोंदणी केलेली नाही आहे. आणि त्याचमुळे आता विरोधक जे आहे ते महायुतीमध्ये जे आहे ते सगळं अलबेल नाही आहे अशा प्रकारचा वारंवार आरोप करत आहे. आणि त्याचमुळे जे आहे मुंबईचा महापौर हा कधी होईल याकडे सर्व मुंबईकरांचं लक्ष असताना आता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षातले भाजपचे नेते मिहिर कोटेचा आणि त्याचबरोबर प्रवीण दरेकर यांच्या समवेत रवींद्र चव्हाण आणि शिंदेंच्या शिवसेनेकडनं राहुल शेवाळे यांच्यामध्ये साधारण तासभर चर्चा झाली. ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण होती कारण गेल्या काही दिवसांपासून गटनोंदणी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष असताना आता भाजपचे नगरसेवक आणि त्याचबरोबर शिंदेंचे नगरसेवक जे आहेत ते उद्या कोकण भवनामध्ये एकत्रित गटनोंदणी जी आहे ती करणार आहे. आणि त्याचमुळे भाजप आणि शिंदेंची शिवसेना जी आहे ती लवकरच गटनोंदणी करून पुन्हा एकदा जे मुंबई महानगरपालिकेचे जे सचिव आहेत त्यांच्याकडे त्यांचं पत्र दाखल करतील. मात्र ज्योत्स्ना, महापौर पदावरून या दोनही पक्षांमध्ये सारं काही अलबेल आहे की त्यावरून सुद्धा वाद आहे? अद्याप वाद आहेच असंच म्हणता येईल कारण आपल्याला माहिती आहे की आरक्षण सोडत निघाली त्यानंतर सुद्धा जी आहे ती शिंदेंचे नगरसेवक जे आहेत ते एका 5 स्टार हॉटेलमध्ये होते आणि पुन्हा एकदा रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू होते की काय अशी चर्चा सुरू असतानाच अजून सुद्धा गटनेत्यांची नोंदणी का करण्यात आली नाही असा सवालच जो आहे तो सरळ आता उद्धव ठाकरेच्या गटनेत्या ज्या आहेत किशोरी पेडणेकर यांनी विचारला. आणि त्यामुळे गटनोंदणीला ज्या प्रकारे उशीर होतोय त्यामुळे महायुतीमध्ये सगळं अलबेल आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि त्याचमुळे महापौर निवडीसाठी सुद्धा वेळ होतोय आणि स्थायी समिती म्हणजे 3 ते 4 अशा समिती आहेत. मग स्थापत्य समिती असो आणि त्याचबरोबर महापौर पद असतो आणि स्थायी समिती अध्यक्षपद असो या पदांसाठी जे आहे ते एकूण शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये वारंवार चर्चा होते आणि एकसूर होत नाहीये. आणि त्याचमुळे गटनोंदणीसाठी उशीर होत असला तरी उद्यापर्यंत ही गटनोंदणी केली जाईल अशी सूत्रांकडून माहिती मिळते. ठीक आहे ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.